नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे अवली लवली कपल. तर आज आहे रविवार, ठीक आहे. आणि किती वाजले? 11:15 झालेत. आम्ही ब्रेकफास्ट केला, गुळाचा शिरा छान मी बनवलेला. तर आज रविवार आहे आणि नेहमीप्रमाणे स्वयंपाक तूच करायला पाहिजे, कारण आठवडाभर मी करते असं मी म्हणत नाहीये, पण कधी कधी मी करतो या ना. माणसाला गेम खेळून मग ठरवायचंय की जो हारला तो स्वयंपाक करणार. नाही, ऍक्च्युली आम्ही युट्यूबला बऱ्याच जणांचे गेम पाहिलेत, इंस्टाग्राम वरती पण Socks पाहिलेत challenge. की सॉक्सचा. म्हटलं आपण पण करूयात आता. जो हा माझा. हे नाही नाही नाही. हा म्हणजे हे म्हणजे समजणे तुला एक वाले मिनिट, कोई तुला काढायला इशारा सोपं होऊन जाईल हे. असं नाही चालणार मॅगी. समजणे वाले उलट उलट करूया. नाही, तो दे. नाही 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 फालतू करू नको. चल. तू दे ना. अब तू देख बेटा, अब तू देख. हरणार तूच आहेस, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. गाईज तयारी सुरू झालेली आहे. मी काय सांगते, ऐक. हम्म. मी तुझी बायको आहे, हा. त्याआधी मी तुझी लिटल प्रिन्सेस आहे. लिटल प्रिन्सेस आहेस माझी. हो. मग मला जर लागलं, काळजी घे हा. आणि तू माझी काळजी नाही घेणार. तू 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 बघ, तू मी स्वतः तुझा लिटल नाही, पण मी तुझा मोठा तू माझा मोठा प्रिन्सोसा. प्रिन्सोसा आहे. प्रिन्सोसा, मी तुझा मोठा प्रिन्सोस आहे, लिटल नाही. हा है आज मेरा दिन. आज तर मी पाय नको दाखवूया. Sorry, अरे माफ पायचं करा. नाही, सॉक्स दाखवते मी. अच्छा, वा काय सुंदर सॉक्स आहे. काढू का? थांब इतक्यात नाही. माईक काढू का? नाही असं ते अगं अजून मॉनिटायझेशन बी झालेलं नाही, उगं नुकसान व्हायचं. नाही. आणि आता मी माईक खरी काढते. मजा येणार आहे, कारण हरणारी व्यक्ती आपल्याला दिसते. आज तिचा चेहरा एकदम आनंदित दिसतोय, पण 5 ते 10 मिनिटात बघा तिचा चेहरा कसा असा पडलेला दिसेल. असं कॉमेंट्री करणं बंद कर. भूक पण लागली आहे मला. मी माईक काढून ठेवते, जेवढा आवाज येईल तेवढा तुझ्या ह्याच्यात. तू राहू द्यायचंय तुला? हा, राहू दे ना. ठीक आहे. हरणारच म्हटलं बरं, काय. 1 मिनिट. लात लागली, बुक्की लागली, केस ओढले गेले, माझी जबाबदारी नाही. माझे केसच नाही आहेत, कुठून ओढणार तू? हे काय? नाही कमी ते आहेत मी ना. बघेल, ठीक आहे. पाहुणं हो, आम्हाला आशीर्वाद, पाहुणं? मला आशीर्वाद द्या. पाहुणं हो हम्म. म्हणजे पाहुणं हो? खूपच मागे जातोय आपण मागे. अरे तोंड थोडी दाखवायचे. गेम सॉक्स ज्याने काढलं. माझ्या आधी सॉक्स देवीला मी पाय पडतो. सॉक्स देवी लागणार नाही ना. तुला नाही. मी जिथे टाइम अप म्हटलं, हा. मी जिथे टाइम अप म्हटलं तिथे टाइम अप. एक तर मला दिसत नाही आपण काय करतोय ते. चष्मा काढून ठेव, काय दिसणार? नाही दिसणारच इथे नाही. राहील ना, दिसेल ना. असं वालं का? असंच दिसेल, पण उभे राहिल्यावर नाही दिसणार. अरे असं कुस्ती बिस्ती खेळून करूया ना. डरता है क्या तू मेरे से? नहीं. कुस्ती से डरता है क्या? अरे जा. हाँ? मला मोठा. आज आशीर्वाद दे दी. हे सासूमा आशीर्वाद दे दी. तुला प्रत्येक व्लॉग मध्ये सासूमा का ठेवते पण? सासूमा चांगली आहे माझी, आई चांगली आहे माझी. भाई पप्पा आशीर्वाद दे दी. या जमाका लागत दिरा. आजा लई नाटक. आजा बाय आजा. मी असं गेलो, माझं हे सापडत नाही. आय आय. ए नाही, केस नाही पकडायचे, केस नाही, फालतूगिरी नाही करायची, केस नाही पकडायची. तू खाली बस. जाड्या खाली. हे काय पकडते? सॉक्स पकडायचे फक्त, बाकी काय पकडायचं नाही. लय गोपन. नेहमीच राया तुमची घाई. चावायचं नाही. कुठे चावलीस? कुठे चावली? सरबरीत करायचं नाही मला सरबरीत करायचं नाही. इथे कुठं पण चावायचं नाही. लय गोड आहेस ना तू. हा, हार के बघू. तू असं गावावर बसलाय. हा मुद्रा झालाय. कसं दाखव. आम्ही ओळखतो. दाखव मला. काय ओळखतो तू? काय तू माझ्याशी माणसासारखं का भांडतोय? कोण कुठे आहे? स्पर्धा आहे. अगं ये अशी मारीन.
थांब जरा, टाइम प्लीज. टाइम प्लीज. हो. अरे फोटो तुला पण झाला होता तू किती. टाइम प्लीज. अरे मयू असं फोटोवर कुठे पण नाही हात लावायचा. फोटो रे का मी. ठीक आहे. बस असं कसं चालेल मयू. थांब थोडस, टाइम प्लीज. आता थोडी वाटते मजा येते म्हणून म्हणले हाल होणार आहेत बाबा. एवढा मोठा सॉक्स करून घालतो का मॅगी. एवढा मोठा सॉक्स करून घालतो. चावू नको. असं कसं चालेल. मी बसले कुत्र्यासारखी काय ते सारखी अरे पुढे पुढे चावायला. तू काय बोलला मला. किती सुंदर दिसते तू. कसं मिळेल शॉक. कसं मिळेल. चेहऱ्यावरच्या पुढे पुढे का. अरे यार मला थांबे फसे. माझ्या गुडघ्याची वाटी डायरेक्ट अशी होऊन गेली. म्हणून मला पाय वाकवता सुद्धा आला नाही. स्वयंपाक करशील आता. नाही चिठी वाटेल एकदा, परत एकदा. बघितलं माझा छोटा सॉक्स काढू शकत नाहीस तू. किती मिनिटं आले. मैंने कुछ चीटिंग नहीं किया गाइस. मैं प्रामाणिकपणे खेळा और मैं जीत गया. तू हिंदीत कशाला बोलतोस. मी प्रामाणिकपणे खेळलो आणि जिंकलो. मुळात कसं आहे की मातीत, जे आपल्या तिकडे तांबडी माती आहे, त्या मातीमध्ये काळी माती आमची माणस. तांबडी माती आमची माणस, आमची माणस, हो आमची माणस. गुडघा वाकून एकदा हारली आहे तरी पुन्हा एकदा तिला खेळायचंय, कारण तिला असं वाटतं की मी चिटिंग करतोय. बाई बघूया ना आता कोण चिटिंग करतं ते. प्रामाणिकपणा राहिलाच नाहीये, लक्षात ठेवा. धिंतांग धितांग धितांग टा धितांग धिंतांग धितांग. तू खाली पडतच नाही. तू खाली पडत. मी हरलो. माय गॉड, मी हरलो. किती वाईट आहे. तुला बेशुद्ध पाडू का. तू हा सॉक्स घातला होता ना. हा हे मॅगी सॉक्स नाही लावायचं नाकाला. चला 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 आता प्रमाणे. ऍक्च्युली मी प्रामाणिकपणे खेळून मी चिटिंग केली, आणि तू ज्या पद्धतीने खेळलीस त्या पद्धतीने तुला वाटतंय ते जेन्युइन आहे. आय डोंट केअर. केअर काढ मग तू. करायचं जेवण सांग ना. कशाला गेम बीमच्या फालतूगिरीच्या नादात लागले. तूच करायला पाहिजे. एवढा काय संताप करतोय हा सुनबाई. करते हो. असं काडीत सकट टाकू का, कारण कढीपत्ता खातच नाही ना तसं. काडी सकट टाकतो. नको नको असू दे. अरे नको नको असू दे रे. अरे नको ना. मजा आहे राईट. तर अरे फक्त कढीपत्त्याची पानं टाकायची असतात. काड्या कोण टाकतं. ठरल्याप्रमाणे कढीपत्ता, घरी लावलेला कढीपत्ता. लसूणाले सोलतो सोलतो मी, लसूणाले सोलतो. गुडघे दुखतोय. बीवी बन के ही हो गया है हमारा, अभी तो माँ बनना बाकी है. पता नहीं.
हे बघ, हे अशा बारीक बारीक लसूण सोलायचं कंटाळा येतो मला नेहमी, म्हणून मी जेवण नाही करत. कधीतरी करतो, ठीक आहे. आयुष्य इतकं बोर झालंय मित्रांनो की लहान लसणाच्या पाकळ्या बघितल्या की तरी स्ट्रेस येतो. हो, मोठ्या लसूणच्या पाकळ्या बघून तसं नाही, त्या ना नखात अशा अडकतात. नखाने सोलायच्याच नसतात त्या. आई कसं सोलता बघ, फक्त वरचं कापून घ्यायचं ना, आपोआप त्या असं केलं की निघून जातं. असं कसं करतात? बघ दाखवू करून तुला. नको दाखवू, माझं मी जेवण करेन तर तू बघ. मग मी काय करू आता? मी कॉमेंट्री करू का? कॉमेंट्री कर. मी आज डाळ बनवतोय आणि डाळीचं नाव आहे झोका मलाका डालदा. उद्या जर मला फूड पॉइझनिंग झालं तर झुका मलाका डालदा. डालदा. या डाळीचं नाव वेगळं आहे आणि ही डाळ प्रसिद्ध आहे कोकणामध्ये. झोका, पुढचं काय बोललो तो, मधलं काय बोललो? झोका यांना पोडा. मलाका डालदा. ऐक, मिरच्या काप बारीक पहिले. तू मला नको शिकवस बारीक काप, मी अरे तू माझं करेन. विसरतोय, कढीपत्ता कसं टाकशील आधी? काय लसूण, इतके लसूण, 1 2 3 4 बाबा, 5 6 7. डाळ ही लसणीवरतीच अवलंबून असते. लसणाची चटणी, त्यात आमची वाटणी, वाटून खाऊ आपण वाणी. अरे लसणाची चटणी आज मी तुला आयुष्यात कधी खाल्ली नसलेली डाळ खायला देतो. प्यायली नसशील तू, पिऊ पण शकतेस. टोमॅटो टाकायचा का पूर्ण? नाही, अर्धा मी खाईल. मला टोमॅटो खूपच आवडतो. हे घे. मयू आज बघ किती काळं झालंय बघ. अरे आता नाही, जेवताना खाईल मी. तुम्ही मिरचीचे हात नको लावू ना त्याला, मग मला तिखट लागेल. मिरचीच्या हात नाही. ऐक ना, हे बघ, आजची तारीख सांगू का? आजची काय तारीख आहे? आजची तारीख आहे 21. तू त्याचं डेटच नाही काढलं. अरे हे सगळं मिक्स होऊन जातं. डेट बीट काय काढत नाही बसायचं. इथे कंटाळा आलाय मला आणि डेट काढायला सांगतो. स्वयंपाकाचा कंटाळा कशाला येऊ द्यायचा? आपलं काम येते. आपलंच काम आहे ते. मी तुला कुठे काय म्हणालो? आपलंच काम आहे. स्वयंपाकासाठी जेंडर स्पेसिफिकेशनची गरज का असते मला कळत नाही. करेक्ट. मगाशी पण मी तुला तेच सांगत होतो की जेंडर इक्वॅलिटी म्हणतेस ना, तर मग मला कशाला हरायला लावलं? फिजिकल, अरे तू तो प्रियंका चोपडाचा हे बघितलाय का? काय? फिजिकल इक्वालिटी, सॉरी काय, फेमिनिझम इज नॉट अबाउट फिजिकल कंपॅरिझन. ऑफकोर्स बायकांपेक्षा तुमचं हे जास्तच आहे, करेक्ट. फिजिकल स्ट्रेंथ. इट्स ऑल अबाउट इक्वालिटी इन अपॉर्च्युनिटीज. किती टाकू? तेल दे ना, तूप टाक ना. हे काय एवढी मेहनत करून मित्रांनो? घरी तूप बनवलंय म्हणजे नेहमीची साय बाजूला काढते आणि एकत्रच 15 दिवसात किंवा महिन्यातून एकदा तूप बनवते. तर हे घरी बनवलेलं तूप आहे. मैं मेरी माँ की तरह बनती जा रही हूँ. वो दिन भी दूर नहीं जब मी केसावर भांडे लुंगी. इतका तूप नको करू ना, मी किती मेहनतीने केलंय ते. एवढं तूप. 1 मिनिट, माझी फोडणी जळेल. गॅस बंद कर ना. नहीं, वो उसको थोड़ा सा पातल करेंगे. पातल, थोड़ा सा थंड करेंगे. अरे इथे ठेवते, ती खूपच जड आहे. माझ्या आईने दिलेली कढई. तुझ्या आईने दिली म्हणून जड आहे ती? मम्मी नाही म्हणजे मम्मी पण बघेल. मम्मी खूप जड आहे. थँक्यू सो मच. मम्मी जड आहे? नाही, मम्मी कढई खूप जड आहे. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आज कढई मिळाली मला, नाहीतर आयुष्यात काहीच नव्हतं. कजाक सासू असते ना, तसं बरोबर हे करता करता टोमणे मारून देतो. नाही, मी अजिबात टोमणे नाही मारल्या. सासूची गरजच नाही मला. बाजूला हो तू. काय माझी सासू, माझी जेठानी. मार मत ना बे. असंच टाकायचं कढईत. अरे दांडे नाही टाकत ना मया यार, असं कोण खात? थांब उडते ते. हाय, मसाल्याच्या डब्याचं झाकण. वा, ते टाकू का? नको. अरे गरम मसाला तेलात याच्यात कोण टाकतं बाई? इतका ऑब्सेस्ड आहे हा माणूस गरम मसाल्याला. प्रत्येक गोष्टीत गरम मसाला. एवढेच लोचन आमच्याकडे लोचन म्हणतात. ते नको उचलू, तिकडे जड आहे हातातून नाही मिस्टर. आता हा टोमॅटो फोडणीला टाकतात का मॅगी? काय खाणार आहेस तू? काय माहिती? कढई खाली ठेव.
थांब तू. म्हणजे डोकं बघा मित्रांनो, लोकांना वाटतं आमचा दादा किती भोळा, चमच्याने हलवण्यापेक्षा कढई अशी अशी करतोय. मया खाली ठेवतो. आमचा दादा किती बोळा म्हणजे कलावंशवाल्यांना सांगतेस का तू? कलावंशवाल्यांना तर बोळाच आहे मी. बोळा बाबडा माझी राई, हा? जिरा मोरी राई. माझ्या डोळ्यात गेलं. ह्याचं नाव काय विसरलो मी. झोका? डाळीचं नाही. डालडा. काय होतं? झोका मास्तिलिया डालडा नाही, विसरलो. झोका मातलेला डालडा. डाळीचं नाव चेंज करतोय. झोका ग्लॅनिनियो डालडा. अरे जे लक्षात लिहून घे, हे पण विसरेल. नाही. ब्लॉग एंड होता 4 नाव. झोका ग्लॅनिनियो डालडा मध्ये स्पेशल काय आहे तर चिमटीभर हळद टाकायची मस्तपैकी, टोमॅटो टाकायचा, त्याच्यामध्ये लसण टाकायची, त्याच्यानंतर जिरं टाकायचं, त्याच्यानंतर मोहरी टाकायची आणि त्याच्यानंतर मिरची टाकायची, अशी मस्तपैकी फ्राय. एक मिनिट टाकू नकोस, मी माझं करतोय ना, तू मध्ये मध्ये यायचं नाही. मी फक्त मिक्स करत हो, होते. मिक्स पण नाही करायचं, नाही तर म्हणायला नको बाबा मी डाळ केली आहे कशी झाली. हा, माझं क्रेडिट मला पाहिजे. आणि कुठली डाळीचं नाव काय होतं? गॅलिलिओ डालडा. नाही, झोका गॅलिलिओ डालडा. गॅलिलिओ माहिती कोण होता? कोण होता? हात ओलेत का? मिठात ओले नाही. चमचा आहे का त्याचे? एवढं मीठ बस बस बस. तू का सांगतेस मला? मी कारण तू चुकशील. तुला मार्गदर्शन करणं माझं कर्तव्य आहे. मार्गदर्शन नाही, मार्गदर्शन करतेस. माझं मार्गदर्शन घेतेस काय? आता जो काही फोडणीचा आवाज येणार आहे. आलाच नाही. वा, पाणी देऊ का? पाणी देऊ का? नाही ना काही गरज. हो, पाणी लागेल. नाही लागणार. बस झाली एवढी डाळ. रात्री पण थोडी खायची ती, एकच टाइम खायची ना. नाही, रात्री पण होईल. पाऊस कधी पडेल? आज पडेल. आज नाही पाऊस पडला तर मूछ काढून टाकेल मी माझी. आहेच किती दाढी करून येतो सारखं. कमी केली मॅगी. मला बियर्ड वाले लोक आवडतात. म्हणजे तू बियर्ड मध्ये आवडतो. अच्छा, हा तसंच. बियर्ड वाले लोक आवडतात. जा मग. नाही, सगळ्याच मुलींना आवडतात बियर्ड वाले. ऐसा दाढी बनाएगा ना, इधर वे निघालेगा. ऐसा वे निघाले, ऐसा ही करके इधर वे निघालेगा. हो गाईज, माझ्या आजची झोका गॅलिलिओ डाळ ही तुम्हाला खायला मिळणार. आणि राईसचं नाव पण ठेवलंय. झोका गॅलिलिओ डालडा होता तो. डालडा सॉरी. झोका गॅलिलिओ डालडा ही माझ्या हातची तुम्हाला डाळ प्यायला मिळेल आणि खायला सुद्धा मिळेल. आणि हा भाताचं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे की नॉर्मल तुम्ही भात करताना त्यात पाणी टाकता, मी वेगळं करतो. मी त्यात वॉटर टाकतो आणि इतकं बोर ना लोक. नाही, माझ्या ब्लॉगचा रिटेन्शन रेट हा माणूसच कमी करणार आहे बरं का. मी याला वेगळ्या पद्धतीने बनवलाय आणि या राईसचं नाव आहे या रे या खायला या, बांधावरचा राईस खायला या. काय नाव आहे? या रे या खायला या, बांधावरचा राईस खायला या. या डिशचं नाव आहे. गरम आहे. या लसणाची चटणी खायची आहे. माझी सासू खूपच छान करते. मग सासूला बोलव. किती दिवस झाले बोलवते, पाऊस पडत नाही. 1-2 पाऊस पडल्याशिवाय ते. सासू पण म्हणते की माझी सून एवढ्या आकांताने मला बोलवते. काय करून घालशील सासूला? मी आता बोलणार होती मला आईच्या हातची कढी खायचीये आणि डाळ खायचीये. आणि त्यावेळेस तू विचारले की मी काय खाऊ घालणार आहे. मी सँडविच खाऊ घालू शकते, मी मुगाचे डोसे खाऊ घालू शकते. पुरणपोळी करूयात का एकदा? एक काळ होता. काय माहितीये का, मला खरं सांगू जेन्युअनली तर मला साखरेची गरज नाही. कारण माझ्या आयुष्यात गोड बायको आली. ऐक ना, सहन नाही होते तुला सहन नाही होत. नाही, एकच मिनिट. तू हात पुसलेत ना मला जे. नाही, मी पुसले नाहीत. ऐका, माझ्या आयुष्यात एवढी गोड बायको आली आहे की मला साखरेची गरजच नाहीये. अरे ओले हात पुसले. आणि आयुष्यात कसं आहे माहितीये, माझं चांगलं शर्ट येते. 2600 रुपयाचं शर्ट येते.
2600 रुपये का तुम कब लिया भाई? खूप जुनं आहे ते, ऍक्च्युली मला होत नव्हतं, मग मी आता पण ते दिलंच होतंय तसं, पण ठीक आहे. तर मला एक दिन मेरा फेस फैट नीचे आएगा बॉडी में और मैं मोटी हो जाऊंगी हो जाऊंगी. तब मैं बन जाऊंगा सुकेड़ा, मेरे बेली का फैट, मेरे गाल का फैट, मेरे किधर जो है वो फैट निकल जाएगा. निकल अरे नको ना जाएगा सर. एक दिन. चावमात. आता तुला भाजीसाठी काय पाहिजे? करू का? भाजी नकोय आता. हा मी बेसनचा पोळा करू का? हा. नको. इतकं म्हणजे ते कंटाळा आपल्या आला. मला सांगा, कोकणातल्या माणसानं आपल्याकडे कसं असतं, डाळ भात आणि थोडीशी भाजी तरी लागते चवीला, नाही तर एखादं सुकाट बिकाट भाजलं तरी पण काम आमचं होतंय. असा खारा बांगडा बिंगडा असा तळून केलेला असेल ना तर त्याच्यात मजाच आहे. पण मला सांगा, डाळ भात कधी आपण खाताव काय? म्हणजे घरात नसेल तेव्हा ठीक आहे, तेव्हा नाही खात, पण आता जेव्हा हाय तेव्हा खायचं. मी ते बोलीच नाही राहीन तू, मी बोल राहीन कसा काय. आता ऐक, मी बोल राहीन तू की डाळ भात तेवढं पुरेसं आहे, गुळाचा शिरा केलेला आहे, हा तरी बी याला त्यांच्यासोबत अगो भाजी पाहिजे. बरं भाजी की दुसरी काही राही तर खायली माणूस. हा ई जायसन बेसन 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 ना पोया बेसन 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 खाय का इथलं प्रोटीन चाललं जाईल. कारण बेसन मध्ये प्रोटीन आहे म्हणून मी ते करता सारखं तुला काय करायचंय, तू करते बेसन. अरे पण कितला सवा खाशी बेसन, अर्धा किलो 1 किलो बेसन तू मराठीत बोल आधी, मराठीत बोल. कितला खावा खाला कितला भावा खावा आवा. कितला खावा तुमका आयरानी इधर नाही चालतो ऐसा. अरे हिंदी नाही येते. आयरानी तुमका इधर नाही चालतो. जे काय ना कोकणी बॉल कसं सगळ्यांना कळतं, तुला पण कळतं, सगळ्यांना कळतं. काय हो, खानदेशी समजायला खानदेशातच जन्म घ्यावा लागतो. असं काय नाही जन्म घ्यावा लागतो. मला चांगली कळली खानदेशी, जन्म घ्यायची गरज नाही. बोलून दाखव. खानदेशी भाषा म्हटलं मी, खानदेशी म्हटलं. भाषा कुठे म्हटलं मी, खानदेशी माणसं मला चांगली अहिराणी कळली. भाषा असते ती. आयराणी भाषा. आयराणी भाषेला माझा प्रणाम, कारण तेवढी कठीण भाषा मला नाही जमत आहे. म्हणीसन तर सांग राहीन तुम्ही की सारखं सारखं नुसतं बेसन 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 नाही खाओ, कधीतरी घोटेल वांगण भाजी खाओ. घोटलेलं वांग म्हणजे काय? घोटलेलं वांग. घोटलेलं म्हणजे कसं? डिस्टर्ब नको करू मला. घोटलेलं म्हणजे कसं? असं घोटलेलं. असं. अच्छा, तुला पण घोटीन मी, थांब तू. नको तुझी भाजी. नको बाबा, माझे हे बरं आहे. कुठली होती डाळ विसरलो यार. गॅलिलिओ डालडा नाही, झोका गॅलिलिओ झोका डालडा. गॅलिलिओ डालडा. आणि भात कुठला? या रे या. सारे या सारे ना, या रे या. सारे या या रे या, असं काहीतरी भाताचं नाव आहे माझं. मयू इतक्या शिव्या घालणार आहेत लोक तुला कमेंट्स मध्ये. घाला कमेंट मध्ये शिव्या घाला, मला माफ करा. डाळ शिजत पण नाहीये मला. अरे बाबा, स्लो गॅस केला तर कसं शिजेल? थोडस फास्ट कर ना. माझी मम्मी ना याचं वरचं पाणी द्यायची आम्हाला प्यायला. हो का? देऊ का तुला? नाही. मी पिऊ का मग? सगळंच नाही म्हणतो. तर गाईज, आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला का? आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे अवली लवली कपल. मला वाटलं संपलं आता. मित्रांनो, कोण म्हणतं की ब्लॅक कॉफी पिल्यानंतर चेहऱ्यामध्ये बदल होत नाही? मी दाखवते. रील दे काय भाई, रील दे काय तुम्ही? आपला चहा उकळतोय मस्त सुंदर. ब्लॅक कॉफी. नाही, ब्लॅक कॉफी चांगली असते शरीरासाठी. 2 कप चहा प्यावा लागेल मला आता. कमाल. ब्लॅक कॉफी पिया, आयुष्य निरोगी करा, आपलं आरोग्य निरोगी करा. ब्लॅक कॉफी पिया, आपलं आरोग्य निरोगी करा. आणि चहा प्या आणि आपलं मन कुठे आहे? इथे आहे मन. माझी सिग्नेचर होणार आहे ही. कुठे आहे मन? इथं आहे मन. येडा गबाळ्याचे काम नव्हे. काय ते? मॅगीची ऍक्टिंग करणे येडा गबाळ्याचे काम नव्हे. जातीचे पाहिजे, येडा गबाळ्याचे काम नाही. आपल्याला वाचन वाढवावं लागणार आहे मयू. खूपच कमी वाचन होत चाललंय आमचं या मोबाईलमुळे, यार सोशल मीडियामुळे आणि एक तुझ्यामुळे. बंद करतो ब्लॉग आत्ताच्या आता.
नाही, खरंच वाचायला पाहिजे. वाचाल तर वाचाल, वाचन कराल तर वाचाल. आपल्याला वाचायचं असेल तर वाचन करावं लागेल. आणि म्हणून गाईज आजचा व्लॉग इथेच एंड करतो. आमच्या चॅनलचं नाव आहे अवली लवली कपल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भेटून टाका. युट्यूबला आग लावा, एकदम झणझणीत होऊन जाऊ दे, झपकन वरती जाऊ दे, रेशो अल्गोरिदम बिघडून जाऊ दे. चांगला बिघडवा मित्रांनो, म्हणजे बिघडवून टाकू दे खाली. म्हणजे